गुढीपाडव्यानंतर 2 ते 3 दिवसांनी मी रूमच्या बाहेर आले. म्हणजे तसं मी रोजच येते, पण इथे वरच्या साईडला मी कधीतरीच येते. तर मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की या साईडला मासेमारी केली जाते. तर आज मी त्याच ठिकाणी आले होते आणि मला लांबूनच असं गुढीसारखं दिसलं, म्हणून मी म्हटलं पुढे जाऊन बघूया ते एक्झॅक्टली काय आहे. बघते तर ती गुढीच आहे आणि हे काही घर नाही, तर जे मासेमारी वगैरे करतात ना त्यांचं सामान तिथे असतं किंवा तिथे त्यांचं आणि काहीतरी असू शकतं. तर ते एक आता मगाशी दाखवलं ते त्याच्या पुढे असं एक झोपडीसारखं आहे, तिथे देखील गुढी आहे पण ती दिसत नाही. आणि त्याच्या पुढे म्हणजे हे दोन जे आहेत त्यांच्या साईडलाही एक आहे, अपोजिट साईडला तिथेही गुढी आहे. मग विचार केला की ही गुढी यांनी इथे का लावली. म्हणजे बघू शकता असं हे बघा, जिथे काम करतात तिथे त्यांनी गुढी उभारलेली आहे. तर त्या काकांना मी विचारलं गुढी तर दारात असते पण तुम्ही इथे गुढी का उभारली. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आम्ही जिथे काम करतो तिथेही आम्ही गुढी उभारतो. मी तर असं पहिल्यांदाच बघितलं होतं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर